मोठ्या प्रयत्नानंतर गिरणी कामगारांना मिळालेल्या हक्कांच्या घरावर दलालांचा डोळा आहे असा आरोप आज उद्धव ठाकरेंनी केलाय। वरळीत आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते आचार्य अत्रे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं। यावेळी ते बोलत होते। पुन्हा एकदा मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार करण्याचा डाव दलालांकडून आखला जातोय। ज्या गिरणी कामगारांना भाडा किंवा इतर माध्यमातून मुंबईत घरं मिळाली त्या कामगारांच्या मागे दलालांनी तगादा लावलाय। कामगारांची इच्छा नसतानाही घर विकण्याचा आग्रह त्यांच्याकडे धरला जातोय असंही उद्धव ठाकरे म्हणाले। परिवहन मंत्री दिवाकरराव रावते बऱ्याच प्रयत्नानंतर बरेच मोर्चे झाल्यानंतर गिरणी कामगारांना आता कुठे घरं मिळतायत, घरं मिळणार आहेत। वरून सचिन तुम्ही सुद्धा त्या खात्याचे मंत्री होतात, विनोद विजय आपण सगळे आता मंत्री आहात, पण ते म्हाडाची घरं मिळणार म्हटल्यानंतर गिरणी कामगारांकडे दलालांचा तगादा सुरू झालेला आहे। दलाल 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 कोण हे दलाल? आणि मग गिरणी कामगारांना मला हात जोडून विनंती करायची की बाबांनो, तुम्ही कृपा करून आपलं हक्काचं घर असं कोणाच्या तरी घशात जाऊ देऊ नका, अजिबात जाऊ देऊ नका। जर का तुमची इच्छा नसेल, माझं तर म्हणणं इच्छा अजिबात असताच कामा नये। मुंबई अजिबात सोडू नका। जी हक्काने रक्त सांडून बलिदान करून तुम्ही मुंबई मिळवलेली आहात, ती मुंबई अशी दलालाच्या घशात जाऊ देऊ नका। हे तुमच्या हक्काचं घर आहे, हे तुमचा हक्क आहे, तुम्ही राहिलाच पाहिजेत मुंबईमध्ये। आणि जर का तुमच्या इच्छेविरुद्ध तो दलाल तुमच्या मागे तगादा लावत असेल तर तिथल्या शिवसेना शाखा ह्या मजबूत आहे त्या दलालाचा बंदोबस्त करायला। आणि दलालांना मला सांगायचं आहे ना, संपूर्ण जग पडले तुमच्या दलालीला, कशाला या मराठी माणसाच्या घरावरती काय येतात तुम्ही? याच भाषणाच्या सुरुवातीलाच्या टप्प्यात उद्धव ठाकरेंनी आचार्य अत्रे यांच्या आठवणींना उजाळा दिला आणि अर्थातच ओघानं अत्रे आणि ठाकरे यांच्यातील सर्वश्रुत वादावरही त्यांनी भाष्य केलं। पाहुयात काय म्हणाले उद्धव ठाकरे। प्रबोधनकार म्हणजे माझे आजोबा, स्वतः शिवसेना प्रमुख, त्याच्यानंतर माझे काका, यांच्याकडनं त्यांच्याबद्दल जे काय ऐकलं तेव्हा असं वाटलं की अरे आपण यांना भेटू शकलो नाही। किंबहुना मी जन्माला आलो 1960 साली, म्हणजे 1960 साली मुंबई महाराष्ट्राने मिळवलेली होती, मिळाली नव्हती, मिळवलेली होती। आणि त्याच्यानंतर एक स्थैर्य आलं होतं की आता आपण न्याय हक्क तर मिळवलेला आहे आणि मग आता पुढे काय सगळं चांगलं होईल। दुर्दैवाने असं झालं की त्या काळामध्ये ठाकरे आणि अत्रेंचा वाद झाला। अतिशय निकराचा वाद होता। म्हणजे आचार्य अत्रे त्यावेळेला मराठामधून काही लिहायचे, आग्रहलेख द्यायचे आणि मग त्याला मार्मिक म्हणून उत्तर दिलं जायचं। हा असा वाद काही चालला, पण तो वाद अतिशय दुर्दैवी होता। विशेष म्हणजे हा वाद बाहेर चालू होता, पण घरामध्ये म्हणजे आम्ही तेव्हा लहान मुलं होतो, पण माझे आजोबा असतील, माझे वडील आहेत, माझे काका होते, त्यांनी कधीही अत्र्यांबद्दल अपशब्द आमच्या कानावरती येऊ दिला नाही।